हॅलो फ्रेंड्स, आज तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये कारकल गावात, जिथे आमची सासरवाडी आहे. प्लॅन आहे की आज आम्ही तर आमच्या गावाकडे जाता जाता आम्ही एक गुड्डापूर एक मंदिर आहे, त्या गुड्डापूरच्या मंदिरात जाणार आहे. ठरलेलं होतं, तर त्या प्लॅनमध्ये आम्ही चाललेलो आहे. तर तुम्ही बघू शकता, तर हे असं आहे आमच्या सासरवाडीतलं शेत. तर इथं ॲक्च्युली ऊस होता, तर तो ऊस आहे तो काढलेला आहे आणि आता गहू पेरलेला आहे. तर हे बघा, हे सगळे कांदे आहेत, हे बघू शकता. हे कांद्याचं शेत आहे आणि इकडे तर खूपच एक दिवस एन्जॉय केला आम्ही इथं. तर शेतामध्ये बसून वगैरे मस्त वगैरे एन्जॉय करून मस्त जेवण वगैरे करून आता आज सकाळी निघायचा प्लॅन आहे. तर सगळेजण तयार होत आहेत, तर निघावं. तर चला निघूया आपण. सामान सगळं ठेवलेलं आहे, तर सामान ठेवून आता आम्ही निघतोय. चला, हे बघा झेंडूचं झाड आहे. ॲक्च्युली पूर्वी नाही तर पूर्ण झेंडूची बाग होती. टोमॅटो आहे, हे आपले हे देशी टोमॅटो आहेत, जे जेणेकरून आपल्या गावाकडे मिळतात. खूप असं शेतामध्ये हे बघा पालक शेत असले की नाही आपल्या शेतामध्ये काही भाजीपाला मनामधून मिळतात. हे बघा चिक्कूचं झाड, लिंबू किती लागले, चिक्कू पण बघा किती लागले चिक्कू. तर चला निघूया. सर्वजण गाडीमध्ये बसलो आहोत. तर असा रस्ता आहे बघा, दोन्ही बाजूने तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला ऊस आणि सर्व अशी शेती दिसते. खूप भारी असं वातावरण वाटतं तिकडे. तर आजच्या प्लॅनमध्ये धानम्मा देवस्थान गुड्डापूर हे एक श्री क्षेत्र आहे, देवस्थान आहे. तर तिकडे जाणार आहे आपण. तर इथून लेफ्ट घेतल्यानंतर तिकडं पाठीमागे माडगावपासून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला धानम्मा देवीचं दर्शनासाठी आपल्याला लेफ्ट टर्न घ्यावा लागतो. कारण आम्ही चडचणवरून आलो, त्याच्यामुळे आपल्याला इकडं जर जतवरून आलो असतं तर आम्हाला राईट घ्यावा लागला असतं. तर इथून एक 4-5 किलोमीटर असेल अंदाजाने. पण आता या गुड्डापूर धानम्मा देवीला आपण जाणार आहोत. इथून जवळ आहे, हे बघा गुड्डापूर धानम्मा देवीचं एक गेट आहे. इथून कमानीतून आत जायचं आपल्याला. तर बघा इथून किती किलोमीटर असेल. काय रे, तुम्ही नुसता हात खावा जावा, हात जरा दुखली वाटतं. आलोय आपण. तर मंदिराच्या इथे पार्किंग वरती जाऊन पार्क करूया गाडी, आणि पार्किंग केल्यानंतर मग आपण तिकडे अजून एक आपल्याला मंदिराचा एक दरवाजा आहे, तर त्या मंदिराच्या दरवाजातून तिकडनं आपण आत जायचं आहे. तर पार्किंग तिथे पार्किंग कुठे आहे? हे बघा मंदिराचा इथून एक दरवाजा आहे, इथून एक आपल्याला एंट्री करता येते. तर चला बघूया. पार्किंग समोर आहे असं म्हणतायत. पार्किंग कुठे? अरे वा, तिकडे आहे पार्किंग. तर गाड्या पार्किंग बहुतेक चार्जेबल असावं असं वाटतंय, कारण असं कुठं फुकट कोणी देत नाही. तरी पण आपण बघू, जर ट्रस्टीतर्फे असेल तर वाटत नाही. तिथं 4 व्हीलर पार्किंग लिहिलेलं आहे, याचा अर्थ असणार आहे काहीतरी चार्जेबल असणार आहे. पार्किंग केलेलं आहे. तर तिथं मेन पार्किंग होतं मंदिरासमोर, तिथं पार्किंग मिळालं नाही. तर आपण दुसऱ्या ठिकाणी एका झाडाकडे आपण पार्किंग केलेलं आहे. तर पार्किंग केल्यानंतर असे धानेश्वरी पार्किंग गुड्डापूर असं पार्किंग फी आहे 20 रुपीज. तर 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी ही पार्किंग फी आहे. तर प्रत्येकाला ही द्यावी लागते, कारण आपली गाडी सेफ राहते आणि त्या पार्किंगमध्ये व्यवस्थित जागाही असते. तर आपण ते पार्क करू शकतो. इकडे तिकडे आपण रस्त्यावरती वगैरे पार्क करण्याऐवजी एका ठिकाणी झाडाखाली सावलीमध्ये पार्किंग मिळाले होतं. तर खूप मस्त असं पार्किंग मिळालं होतं. 20 रुपये मी त्याला पार्किंगसाठी दिले. तर चला निघूया आपण मंदिराकडे. तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला मंदिराचं शिखर दिसतं. खूप भारी आणि एकदम रेखीव असं काम केलेलं आहे. तर चला निघूया. तर स्वरा पाठीमागं आले, माझ्या गाडी पार्क करतो तर माझे मग पाठीमागच तू आलेली दिसते मला. हां चला 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 जाऊया. हां किती? 2 घ्यायचे असते का? कुठे कुठले कुठले द्यावा? 2 द्यायचे असते का? द्या 2. 40 रुपयाला 2 नारळ. त्यात आणि काय अगरबत्ती वगैरे येते का? कुंकू हळद ओके सगळं आहे त्याच्यामध्ये. आता पैसे वगैरे दिलेत आपण मंदिर म्हणजे नारळाचे वगैरे. तर त्याच्याकडे फोनपे नाही म्हणलं, पण परत नंतर फोनपे आहे म्हणून सांगितलं त्याने. तर चला आपण जाऊया मंदिराकडे. त्या मम्मीला मदत हेल्प करते ना स्वरा? तू हेल्प करते का? हां स्वरा हेल्प करते म्हणे. इथून एंट्री आहे. तर हे बघा, हे मंदिराची एंट्री. आता कन्नडमध्ये काही वाचता येत नाही, पण धानम्मा देवी मंदिर असं वगैरे मंदिर वगैरे असं काहीतरी लिहिलं असणार आहे ते. हे बघू शकता, असा हा परिसर आहे धानम्मा देवीचा.
तर ह्या साईडला पार्किंग आहे, तर आम्हाला इथं पार्किंग नाही म्हणून सांगितलं, तर पार्किंग मिळालेलं नाही, तर आम्ही तिकडे येऊन झाडाला म्हणजे दुसऱ्या झाडाखाली येऊन पार्किंग केलेलं आहे. आणि बघ रे, बघा स्माईल किती भारी देत आहे. तर कुठं तिथून असं वरून यायचं का असं. तर दर्शनाची रांगेसाठी आपल्याला इथं वे टू टेम्पल, तर आपण हे गेस्ट हाऊस बोललो होतो, पण गेस्ट हाऊस वगैरे काही नाही आहे. तर हे आहे, चल. स्वराला माहिती आहे, आमच्या स्वरा होती घेऊन गेली होती, माहीत नाही आली ती कधी. तर चल. तर ह्या इथून बघा मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तर आम्ही गेलो होतो दुसरीकडे. तर चोरांपासून सावध राहा. धर्मदर्शनाकडे जाण्याचा मार्ग. तर बापरे, असे हे एंट्री आहे. तर नमू येत आहे आमचा, ते बघा. जाऊया. गर्दी नाही आहे, पण तिकडे आहे ना पुढे. चला. तर इथून जायचं आहे आपल्याला पटपट 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 दर्शनाला. अरे वा, या लवकर या. त्याची मज्जा आहे, त्याला सगळे घेऊन फिरतात काकीमध्ये. अरे हो का, चला. चल लवकर, चल चल पुढे. सरळ जायचं. हे बघा, चल. हे बघा आमची स्वरा किती मस्त मजा करते. तर हे बहुतेक लॉकडाऊनमध्ये हे केलेलं आहे, असं सेफ डिस्टन्स ठेवण्यासाठी. तर हे पूर्ण मंदिराच्या रांगेवर गर्दी असते, त्यावेळी ह्या पूर्ण रांगा भरलेल्या असतात. तर जागोजागी असे दान पेढे ठेवले, कोणाचं जर दान म्हणजे करायचं असेल तर ते इथून करू शकता. कशासाठी? समोरसाठी ना, दर्शनासाठी. तर मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये तुम्हाला असा परिसर दिसेल. इथे बघू शकता अशा रांगा लागलेल्या आहेत. तर आम्ही सर्वजण रांगेत थांबलो होतो. तर जसे आत गेल्यानंतर आम्ही सोमनाथाचं जे मंदिर होतं तिथं मंदिराचं दर्शन घेतलं. तर सर्वांनी दर्शन घेऊन परत इथं आम्ही आलो. इथं आल्यानंतर महादेवाचं मंदिर होतं, महादेवाची पिंड, आणि इथं स्वरामची दर्शन करते, हे पहा. तर इथून आम्ही पुढे जसं जाईल तसं आतल्या आतमध्ये खूप सारे असे मंदिर आहेत छोटे मोठे. तर हे पहा, इथे आहे धानमदेवीची पालखी. तर सर्वांनी पालखीचे दर्शन घेतलं. जिथे पासवाल्याची लाईन वेगळी आहे, कारण तिथं बहुतेक पैसे घेऊन बिझनेस देवाच्या दारात पण पैसे घेऊन बिझनेस चालू होतो. हे गुड्डापूरमध्ये ॲक्च्युली आहे. तर इथे बघा एवढी लोक लाईनमध्ये थांबले, त्यांना आता अडवून ठेवलं. आणि इकडे बघू शकता हे पूर्ण लोक लाईनमध्ये थांबले आहेत. हे आता काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहिती आहे. तर या लोकांनी इथं पास सिस्टीम केली आहे, जेणेकरून देवाच्या दर्शनाला पण पास सिस्टीम आहे. तिथे देवदर्शन करायला सुद्धा तुम्ही पास करा. तर हे सगळं असा प्रकार चालतो. हे बघा, हे अशी लोक डायरेक्ट जातात आणि यांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातं की दर्शनासाठी. तर आता हे जे नंबरमध्ये जे उभारलेले आहेत लोकांना थांबवून ठेवले जातात. जवळपास 2 तास रांगेत उभे राहून आम्ही दर्शन घेतलं. आणि बघू शकता देवी किती सुंदर सजवलेली आहे फुलांनी आणि वगैरे सगळ्यांनी. खूपच छान असं देवीचं दर्शन झालं आमचं मस्तपैकी. तर तुम्ही बघू शकता कॅमेरा अलाउड नव्हता, तर मी तसंच आपलं चोरून तेवढं कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग व्हिडिओ केले तर आपल्या प्रत्येकासाठी. तर दर्शन झाल्यानंतर माझी मोठी बहीण आली होती. तर ही बघा स्वरा आत्याला पाहून किती खुश होती आणि जाऊन लगेच परत सांगायला आली की आत्या आली आहे म्हणून. तर बघू शकता खूप ऊन होतं, कारण एवढ्या थंडीमध्ये पण उन्हाचा असा चटका बसत होता, एवढं ऊन कडक होतं. गुड्डापूरमध्ये देवस्थान ट्रस्टतर्फे तुम्हाला धानेश्वरी अन्न छत्रालय आहे, जेणेकरून प्रत्येकाला महाप्रसाद हा मोफत दिला जातो. तर प्रत्येकजण देवासाठी आल्यानंतर प्रत्येकजण येऊन इथे महाप्रसाद घेतात. आणि हे पहा इथे एवढी गर्दी होती. तर इथे गर्दीमध्ये प्रत्येकजण महाप्रसाद घेतात आणि आपलं एका ठिकाणी बसून खातात. तर बघू शकता नमू आलेला आहे. तर इथे ठेवले ताट सिस्टीम ताट घ्यायचे आणि स्वतः महाप्रसाद घ्यायचा जाऊन आणि खाल्ल्यानंतर ताट स्वच्छ धुवून ठेवायची.
ताट घेतल्यानंतर तुम्ही महाप्रसादाच्या ठिकाणी जायचं. एका ठिकाणी त्यांनी असं मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कायलीमध्ये असे ठेवले जातात. हे बघू शकता. असा प्रसाद आहे. प्रत्येकाला जसं एवढं लागेल तेवढं देतात. तुम्हाला जास्त पाहिजे जास्तही देतात. असं काही लिमिट नाही आहे तिथे. तुम्ही पोट भरून हा प्रसाद खाऊ शकता. ज्यावेळी हा प्रसाद खाल्ल्यानंतर एवढं मन प्रसन्न झालं ना, प्रसादाची टेस्ट आणि प्रसाद हा देवस्थानामध्ये जर बसून खाण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच असतो. तर गोड प्रसाद घेतल्यानंतर तुम्हाला राईस आणि डाळ असं हाही प्रसाद तुम्हाला मिळाला जातो. तर तुम्ही घेऊन ते खूपही टेस्टी लागते. तुम्ही त्याचाही आनंद घेऊ शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ पहा, प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकत जाईल. धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच. जय हिंद.